नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? आणि त्याही पेक्षा महत्वाचा प्रश्न मंडळी, मास्क लावताय ना? सोशल डिस्टन्सिंग पाळताय ना? आणि सध्या जास्तीत जास्त वेळ घरात राहताय ना? कारण आजूबाजूची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. सध्या सगळीकडे संचारबंदी लागू झालेली आहे आणि सरकारनं सांगितलेले सगळे नियम आपल्याला काटेकोरपणे पाळायचे आहेत. पूर्वी सुद्धा ते आपण पाळलेले आहेत, पुढेही आपण ते पाळणारच आहोत. कारण करोना नावाच्या या संकटातून जर आता आपल्याला कायमचं बाहेर पडायचं असेल तर काही कठोर नियम पाळणं हे फार महत्वाचं आहे. त्याप्रमाणे आपण नक्की सरकारला मदत करून हे सगळे नियम पाळूयात आणि करोनापासून आपल्या फॅमिलीला, स्वतःला दूर ठेवूयात आणि निरोगी राहूयात. मंडळी, या सगळ्या परिस्थितीत सुद्धा सकारात्मकता फार गरजेची आहे आणि ती सकारात्मकता गेल्या वर्षी सुद्धा संपूर्ण या काळात हवा येऊद्यानं आपल्याला दिली होती. तेव्हा आत्ताच्या या काळात सुद्धा जरी आपण सगळे घरात असलो, थोडे टेन्शनमध्ये असलो, तरी सुद्धा तुमच्या बरोबर हवा येऊद्या कायम असणार आहे. तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आम्ही जाऊ देणार नाही आहोत. झी मराठीनं मनोरंजनाचा उचललेला वसा झी मराठी खाली ठेवणार नाही. झी मराठी तुमचं मनोरंजन करतच राहणार आहे. सुरुवात करूयात आजच्या या विशेष भागाला. चला. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे. कारण घेऊन आलं तुमच्या हक्काचा, तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, घर म्हटलं की किचन आलं, किचन म्हटलं की स्वयंपाक आला आणि स्वयंपाक म्हटलं की स्वयंपाकाशी निगडीत काही कार्यक्रम सुद्धा टीव्ही वरती सुरू झाले. त्यातलाच एक कार्यक्रम आमच्या गुलकंद केबल नेटवर्क वरती सुरू झालेला आहे, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खादाड. बघूयात ना आता या कार्यक्रमात आज काय घडणार आहे आणि कुठली स्पर्धा रंगणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भाऊ कदम आणि मी. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी सदानंद बुचे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गुलकंद केबल नेटवर्कच्या आपल्या या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सगळे खादाड. को पावर्ड बाय स्वप्नील जोशी योग चूर्ण. एक चमचा रात्री घ्या, सकाळी वॉशरूमच तुम्हाला म्हणेल अरे आव ना पी. तुमच्या नावाने एक आपली जाहिरात करून टाकली सर. तुम्ही नुसते बसून असता म्हणलं, एखादी जाहिरात पण तुमच्या नावाने आपण करून टाकू. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्वप्नील सर, कसं आहे माहितीये का, आपल्या आयुष्यामध्ये खाण्यापिण्याला लय महत्व. आता तुम्हाला वेगळं काय सांगायचं, तुम्ही म्हणजे खाऊन पिऊन मस्त असा माणूस तुम्ही, पण असा एक कार्यक्रम आपल्या गुलकंद केबल नेटवर्कवर पाहिजे असं मला सारखं वाटायचं, ज्याच्यामध्ये रेसिपी बनवता आले पाहिजेत लोकांना घेऊन. आणि फक्त आता रेसिपी नाही बनणार आहे, तर एक कॉम्पिटिशन आपण इकडे घेणार आहे आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये जी व्यक्ती जिंकणार त्यांना मिळणार आहे कॅनडा टूर 7 दिवसाची. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे आज फॅमिली येणार आहे, सासू सुना आहेत, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होणार आहे. जोरदार टाळ्या करपे फॅमिलीसाठी. अरे काय चाललंय, काय तुमचं? कुठल्या कार्यक्रमात आलाय? काय चाललंय तुमचं? यार काय चाललंय नाही म्हणजे मला अरे काय चाललंय कळतं का तुम्हाला? गाणं काय? हे एक रेशमी घरटे, हे कोंबड्यांचे खुराडे, असं आहे का गाणं? पण घरात ही कडकनाथ कोंबडी असल्यावरती घराचा खुराडच होणार आहे ना. काय आपल्या घरात कडकनाथ कोंबडी आहे? आजे तुला बोलली ती. मला बोललीस काय ग? अगं ए राजबब्बर तोंडे, मला कडकनाथ कोंबडी म्हणतेस? अगं मी कबूतर आहे, कबूतर. तेच मग ते कबुतरावरचं गाणं कधी खरं करतायत
याची वाट बघतीये मी. कबूतर जा जा जा. कधी वाट बघते म्हातारी जाईल म्हणून माझ्या आयुष्यात. काय बोलते तुझी बायको रे? काय बोलते? मला शरम वाटत नाही काय? ए मंगळा, काय बोलतेस? कळतं का तुला? हाय माझी आई कबूतर. कबूतर कसं पत्र पोचवतं तसंच आहे तिचं. इकडचं तिकडे, तिकडचं इकडे. कबुतरावर बसायचं आणि गप्पा मारायच्या. एक मिनिट, काय भांडणं चालली? इकडे आहे तुम्ही कार्यक्रमात या पहिल्यांदा. आले नुसतं धिंगाणं चाललंय, गाणं काय लावलंय, आपण वागतोय कशी? हा, काय चाललंय तुमचं? कपडे काय घातले? कुठल्या कार्यक्रमात आलं? भांडणं कसले करता रे आल्या आल्या? अहो हिच्यामुळे झालं सगळं, हिच्यामुळं. तुम्हाला सांगते, ए तुझी बायको आहे ना एक नंबर साळींदर आहे, साळींदर. अरे प्रेमानं किती जवळ घ्या, कुरवाळा तिला, पण काट्यात टोचणारच. साळींदर कुठली आणि मी दलिंदर. एक नंबर दलिंदर माणूस तू. अरे सारखा आपला बायकोच्या मुठीत असतो म्हणजे काय? हो, हायच माझा नवरा माझ्या मुठीत. तुमचा नाहीये का तुमच्या मुठीत? हा, मुठीत नाही ग, मिठीत आहे तो. हा, माहितीये केवढा मिठीत आहे तो. नवऱ्याने जास्त जेवू नये ना म्हणून ही म्हातारी त्याची कवळी लपवती. अरे आज्ञाधारा खाय तो माझा नवरा. एक मी सांगेन त्याच्या पुढे एक शब्द नाही, माहितीये, सगळं ऐकतो माझं. मला विचारल्याशिवाय काही करत नाही माणूस. हो, 4 लपडी केली ती विचारून. शरम वाटती का? काय बोलतोयस? हे ना सगळं तुझ्या बायकोमुळे झालंय. हिला चांगली हाताखालनं काढली पाहिजे आधी. गप्पा ना, आलाय कुठं? काय चाल? तुमची एंट्री कॅन्सल करू का रे? नाही नको असं नको करू. बाई, तुम्हाला काय बनवायचं लवकर बनवा ना, मला जाम भूक लागली. हात धुवायला पिंप आहे का तुमच्याकडे? आमलेट पावचा गाडा नाही लावलाय मी. जसं काय मी बनवणार आणि तुम्ही खाणार आहे. इथं बनवा लवकर, हात धुवायचा पिंप आहे का? कार्यक्रम आहे रेसिपीचा, मी काय बनवत नसतो. तुमच्या फॅमिलीला बनवायचंय. जमल का नाही? हा, जमल. येस, तर मी कॉम्पिटिशन सांगतो तुम्हाला. काय आता फॅमिलीची कॉम्पिटिशन आहे. होय. सासू सुना तुम्ही महिला आहात. डिपेंड आज आहे. तर जी महिला जिंकणार त्यांना मिळणार बक्षीस म्हणून कॅनडा टूर 7 दिवसाची. मी कॅनडाला जाणार. हे बघा, हिला हिच्या माहेरी कांदिवलीत घेत नाही, कॅनडाला चालली. मी जिंकणार आणि मी जाणार कॅनडाला विमानातून. अहो, परवा एसटीत मिश्री खाऊन थुकत होतात तुम्ही म्हणून अर्ध्या वाटेत उतरावलं तुम्हाला एसटीतनं. एसटीतनं उतरवता येतं, विमानातनं कसं उतरवणार? ते डायरेक्ट ढकलतात. असं बोलतीस मला? तुला ना चांगला हाताखाली. काय कार्यक्रम आहे? काय चाललंय तुमचं? केवढं भांडता इथं? रेसिपीचा शो आहे का? न्यूज चॅनल आहे का भांडायला? किती भांडतात रे तुझ्या घरचे? काय करणार आहे? सगळे भडकू डोक्याचे. काय सकाळ सकाळी चहाच्या जागी काय राखेल पितात का? काय भडकू डोक्याचे? काय बोलताय तुम्ही? अहो यांची ना सवय आहे काका, हे असेच 4 चौकात इज्जत करतात. अरे ते 4 चौकात काढतात, तू महाराष्ट्र समोर आमची दर आठवड्याला काढतो. त्याचं काय करायचं आम्ही? गोळी खातो बाळा, खेळ. गपचूप. हे चला चला, आता मी कॉम्पिटिशनला सुरुवात करतो. बघायचंय मला कोण जिंकणार आहे. हा, तुम्ही कॉम्पिटिशन सुरू करा. अहो मग तुमच्या समोरच होऊन जाईल ना. दूध का दूध और दूध का दही के साथ चकलीवर मस्त लगती. काय? दूध का दही के साथ क्या लगती? चकली बहुत मस्त लगती. तुम्ही दह्या बरोबर चकली खाता? नाही, चकली तर हे आपलं दिवाळीला खातो ना आपण. दिवाळीला हे काय दाखवतंय? हे चकलीचा साचा. सोऱ्या आहे तो. असा जोक आहे का तो? असं साऱ्या जाऊ दे ना तुम्ही, हा विषय सॉरी ना. गॅस पेटवते. नाही, हे घ्यान चटका द्या त्या मधारी थोबाडाला जरा. जिभेलाच द्या. चला, तर आता आपण कार्यक्रमाला फायनल सुरुवात करूयात. आता या फॅमिली बरोबर आपण ओळख करून घ्या. करपे फॅमिली, तुम्ही तुमची ओळख करून घ्या. तू रे सांग. हा, माझं नाव कोंडीबा करपे, मीचा नवरा. हा, आणि माझं नाव मंगल करपे, मी हिचा नवरा. ते आपलं हिचा बायको. ते मी ह्या घरची सून. असं. आणि मी भागूबाई करपे, मेरे हस्बंड रे गए घर पे. असे फालतू जोक करणं गरजेचंच असतं का स्किट मध्ये?
असते ना तुम्ही पुढे चला. आणि मी यांचा मुलगा तैमूर. तैमूर. कसं काय तैमूर? नाही काय झालं लग्नानंतर का नाही यांनी माझं नाव करीना ठेवलं. अच्छा, वा वा. कसं काय ठेवलं करीना? ही लग्नापासूनच काही कामच करीना घरात म्हणून हिचं नाव आपलं करीना ठेवलं. ती करीना 0 फिगर आणि ही निव्वळ 0 अक्कल. गॅस पेटवून ना त्याच्यावर बसवतेच आता. गप्प बसा. हायच मी करीना. अच्छा, तुम्ही करीना आणि तुम्ही कोण सेफ? हा मग मोबाईलचा पासवर्ड जोपर्यंत बायकोला कळत नाही तोपर्यंत आपण सेफ. ते तुम्ही मोबाईल मध्ये फोटो बघा ना माझे, सेम सैफ अली खान ना. अच्छा, क्या बात आहे. कुठला सैफ अली खान रात्रभर भिजत घातल्यासारखं वाटतं सैफ अली खान. हे करीना, ते तैमूर, हे सैफ. तुम्ही कोण मग? मी मधुबाला. अयो, सुंदर आहे म्हणून मधुबाला. नाही तिच्या चेहऱ्यावर मधून मरून बाला येतात ना म्हणून मधुबाला. आता थोडा वेळ हे स्किट चालू द्या, येतीलच. गप्पे. शरम वाटत नाही का? शरम शरम वाटत काय वाटायची ते करा. तुम्हाला परत आता तुषार देवलची बायको घेईल का त्याला घरात? अयो, त्याच्या घरनं आणले. मग काय तर. हरकत नाही. आता त्याला सांग चमचा करून आणला म्हणून. चमचाच ठेवा होता आता हो. तो. भांडू नका, थांबा कार्यक्रम आहे ना. ठेवा. हा स्वातीताई गबासा. आता कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. कार्यक्रमात कॅनडा टूर तुम्ही जिंकणारच. हा. पण त्यासाठी दोन्ही स्पर्धकांना 10,000 हजार रुपये प्रवेश फी भरावी लागेल आधी. भाऊ पैसे कशासाठी भरायचे? पैसे कशासाठी भरायचे म्हणजे अरे टूर बघा ना 7 दिवसाची आहे तिकडं. तुमच्याकडून आम्ही फक्त 10,000 रुपये घेतो. काहीतरी तर प्रवेश फी नको का? नाही बरोबर आहे, हे बरोबर बरोबर. आहे. परा पैसे देऊन टाक. चला, कसं आहे आणा बाबा, पैसे. मी जिंकणार मग कॅनडाला जाणार. ते विमान ह्याच्या कर. आत- तेवढं ह्याच्या तर आत बेसिक असतं. लागतं. हे घ्या काका. अरे एवढे हे तू एवढे पैसे कुठून आणले? तुमचं भंगार स्कूटर विकली मी काल. तू स्कूटर विकलीस? तू माझे स्कूटर विकलीस? अरे स्कूटर फेडशील ही पापा. अरे तुझ्या आजोबांची आठवण आहे रे ती स्कूटर. आजी त्याच पैशानं तू कॅनडाला जाणार आहेस, नाहीतरी त्या स्कूटरनं तू मार्केटमध्ये पण जाऊ शकली नव्हतीस ना. हा बरं झालं इकली. वडिलांची कसली आठवण? माझ्या पैशाने विकत घेतली होती ती मी. त्यांची कसली आठवण? त्यांनी पण 3 वेळा ती स्कूटर विकण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्याच्यान तो लॉक निघणं झाला. शेवटी एकदाचा लॉकडाऊन झाला आणि त्यांनी ते विकली. तर आता कॉम्पिटिशन सुरुवात करूया का? मी सांगितलेलं तुम्ही. अरे हे काय नुसतंच आहे बघा, ह्याच्यात पैसेच नाही जात. बाप रे बाप, लयच कॉमेडी आहे. मग काय कपड्यांमध्ये नका करू, आम्ही लिखाणात करतो. हा, तर आता एक काम करा सगळ्यांनी. मी आणलेलं सामान आणलं की सांगा, सांगितलेलं सामान. अरे सगळे सामान आणले भाऊजी, तुम्ही काळजीच नका करू. हा, हे मी काही सांग- ठेवली. अरे वा, सांगितलेलं सगळं आणलं ना? होय होय सगळे आणले. वा वा वा, मस्त केळी आणली. इथं होती केळी खरं. अच्छा अच्छा, टमाटे आणले, बटाटे बरं झालं आणले, मला पोह्यात घालायचेच होते. इथं रेसिपी तुम्हाला जर पोहे करावे लागले तर तुम्हाला लागतील काकड्या आणल्या. चांगल्या आणतात ना का बघून. बरं झालं तुम्ही सगळं सामान आणलं, हे फायनली चांगलं पण झालं. आम्ही का सामान आणायचं? अरे सांगितलं ना, तुम्ही द्यायला पाहिजे ना. परीक्षेला जाताना पॅड पट्टी वही स्वतः घेऊन जातो ना का? परीक्षावाले देतात, शाळावाले देतात का? तुझ्याकडे बघून तर असं वाटतं शाळेनेच तुझं तोंड बघितलं नसेल कधी. हो मी चांगले कंपनीत मॅनेजर आहे. काय मॅनेज करता? साहेबांनी सांगितलेले चहा बिस्किट. सरळ सांगा ना शिपाई. चला आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात. पहिली मी तुम्हाला कॉम्पिटिशन सांगतो. झटपट रेसिपी. वा. आता कसं असतं की इन्स्टंट मध्ये काही गोष्टी आपल्याला बनवायला लागतात आणि कमी वेळ असतो की बाबा ह्यांना भूक लागली समजा. असं आता इमॅजिन करा की ह्या माणसाला भूक लागली आणि सून म्हणून तुम्ही काहीतरी झटपट बनवायचंय, सासू म्हणून तुम्ही काहीतरी झटपट बनवायचं. पण पदार्थ नवीन असला पाहिजे. उगाच झालेला पदार्थ आम्हाला दाखवायचा नाही की चला बाबा काहीतरी पटकन पोहेच बनवले, पटकन आपण काहीतरी उपीटच बनवलं, असं नाही. तुमचा पदार्थ वेगळा पाहिजे, त्याला काहीतरी अर्थ पाहिजे. झटपट 2 मिनिटात बनवायचंय तुम्हाला. चालेल. तुम्ही एक रेसिपी बनवा, तुम्ही एक बनवा, नंतर तुम्ही टेस्ट करून सांगायचं कुणाचं आवडलं, मग पुढच्या राऊंडला जाऊ. चला चाल चला. साहित्य इथं आहे, हे मोकळच आहे. तुम्ही आणलेलं ह्याच्यात भरा. ह्याच्यात पाणी भरा ना, म्हणजे हे वाजवल काय. चला इन्स्टंट रेसिपी करा.
मस्त बनव मस्त बनव. मारा मारा नको बघतायत लोक. हा चांगलं बनवा. रेडी आहे का? थांब, थांब. कर. रेडी रेडी रेडी. थांब, थांब. माझा पण रेडी आहे. या बापरे, काय हे काय बनवलं वहिनी आपण? हे काय हे मी बनवले गॉसिप सूप. वाव, नवीन पदार्थ वहिनीन बनवला, गॉसिप सूप. तर आता टेस्ट करा आणि सांगा वहिनींनी गॉसिप सूप कसं बनवलं. यस. काय चमचा आहे तो. या म्हातारीने तोडला ना मगाशी. अगं ह्याने कसं प्यायचं? घ्या मग ह्यानी प्या. चमचगिरी करू नकोस. काय होत नाही प्या. चहा ह्या गॉसिप सूप कुठला? अरे काय गांडावला, चहा कशाला बनवला तुम्हाला नाही सांग. नाही ही नवीनच रेसिपी आहे. म्हणजे हे प्यायल्यावरती बायकांना जाम गॉसिप सुचत म्हणून गॉसिप सूप. पण मी काय सांगितलं होतं, तुम्ही वेगळं काहीतरी इनोव्हेटिव्ह बनवायला पाहिजे. तुम्ही चहा बनवला, त्यात काही वेगळं नाहीये. इनोव्हेटिव्ह आहे ना सर. नुसतं चहा नाही तो. चहा मध्ये मी उकळल्यावरती 2 असे मस्त ताजे बोंबील टाकली होती. एवढं त्याला बोंबल्याला काय झालंय मग? का बसा. तुमची रेसिपी मला काय फार बरी नाही वाटली, पण काकूनी काहीतरी भारी बनवलेलं आहे असं मला वाटतंय तिकडे. तुम्हाला हे बघण्यातच वाटेल की हे काहीतरी स्पेशल आहे. अच्छा, आज मी तुमच्यासाठी बनवलेलं आहे डाएट सँडविच. डाएट सँडविच. येस, हे खाल्ल्यानं कुणाचंच वजन कधीच वाढत नाही. काय वा 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 वा, डाएट सँडविच. या तुम्ही पण हा ट्राय करू शकता. ऍक्च्युली आम्ही करतो, पण आपल्या कार्यक्रमाचा रूल आम्ही पहिले उंदरावर ट्राय करतो, ते जागला की आम्ही खातो. अच्छा, नाही नाही, तुम्हाला नाही म्हणलं. तुम्ही एवढं रिएक्शन देता जसं की किती वाटू असं काहीतरी बोलतो तुम्ही. नाही नाही, तुम्हाला उंदीर म्हणणार आहे की मी. घे खा रे तू खा. खावा, खावा. वजन नाही वाढणार. वा. वजन बिलकुल वाढणार नाही बघा. हे काय आहे? हा? मला बरं झालं नको. बघितलं? अरे माणूस खाणारच नाही तर वजन वाढेल कसं? हे बघा, अरे वा, काय लावलं त्याला? याला बाम. अगं येडीस का काय? सकाळी माझे बाम जाम वाट लागल ना माझी. का बसा. आता हा राऊंड तर संपलेला आहे. आम्ही बघू की ह्यातनं तुम्हाला किती मार्क द्यायचे का काय करायचं. तर आता पुढचा राऊंड आहे. रेसिपी तर आम्ही बघितली. पुढच्या राऊंड मध्ये मी तुम्हाला काही किचनशी रिलेटेड प्रश्न विचारणार. वा, जी महिला पटापट जास्त उत्तर देणार त्यांना बक्षीस मिळणार, पॉइंट्स मिळणार. मी शिकणार म्हणजे तर, कारण मला एक्सपिरियन्स जास्त आहे ना खाण्याचा. चला, तर पहिला प्रश्न आता मी विचारतो. 1 मिनिटाची वेळ आहे. मला सांगा, भाजीमध्ये जर मीठ जास्त झालं तर आपण काय करायला पाहिजे? तर मग सुनला चांगला आपण हाताखालनं काढायचं. मीठ जास्त होतं म्हणजे काय? काय बोलताय तुम्ही? प्रश्न काय, उत्तर काय तुमची? हा, अरे काहीतरी तांत्रिक उत्तर द्या. असं मारामारीचे उत्तर नाही पाहिजेत मला. चला, भाजीमध्ये जर मीठ जास्त झालं तर काय करायचं? सोपं आहे. पाहुण्यांना जेवणापूर्वी थोडी थोडी पाजायची. बघ बघा, मिठाचं सोडा ताटात भाजी कुठली ते पण कळत नाही. आणि एकदा का रंगले का तोंडातला घास कानात जातोय त्यांच्या. तुम्हाला कसं माहितीये सगळं? अगं मागं मी डॉक्टरकडे गेलो होतो ना, तेव्हा डॉक्टर म्हणले तुमच्या कानात बिर्याणी आहे. काय पाजायची? हे चहा 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 पिऊन तुम्ही कानात बिर्याणी घालता? कसली चहा पिता तुम्ही असले? तसं हे बनवणार म्हटल्यावर काय होणार आणखीन? चला, चला, मी असं- सांगते ऐका. मीठ जास्त झालं तर काय करायचं? हा, मीठ जर का भाजीमध्ये जास्त झालं तर आपली सगळी भाजी आपण एका भगुल्यामध्ये घ्यायची, शेजारच्यांकडे जायचं आणि त्यांना म्हणायचं, ही घ्या तुमच्यासाठी भाजी आणली, फक्त ते भांड मात्र लवकर द्या. मग ते काय करतील, आपली भाजी ते ठेवतील आणि आपलं भांड काही रिकामं परत करत नाहीत ते. खरंय. मग त्यांच्याकडची भाजी आपल्या भांड्यात टाकतील, ती घरी आणायची आणि मग आपण जेवायचं. ह्याला मला जरा उत्तर आवडलं. म्हातारी. सिंपल. हा. वहिनी, तुम्ही काय करणार भाजीत मीठ जास्त झालं तर? आम्ही सरळ बाहेरनं ऑर्डर करू.
हे असले मागामागीचे धंदे आम्ही करत नसतो लोकांकडे. कसं आहे की मी खानदानी घरातनं आले ना. हा खानदानी, मोठी खानदानी. एकदा तर कावळ्यासाठी काढून ठेवली चपाती खाण्यासाठी, हिच्यात आणि 2 कावळ्यांच्या मध्ये भांडणं झाली, भांडणं. आणि शेवटी जिंकला कोण सांग? कोण? यो पोरगा माझा. काय बोलतेय ही बाई, काय बोलतेय? बस आहे, भांडण नका करू तुम्ही, भांडण नका करू. भाजीत मीठ जास्त झालं तर काय करायचं, एवढाच प्रश्न आहे. हा. पुढचा प्रश्न घेतो मी सरळ. हा. दूध उतू जाऊ नये म्हणून काय करायचं? गॅसच नाही पेटवायचा. त्यांच्यासाठी प्रश्न आहेत. तर तुम्ही कशाला मध्ये मध्ये शिरताय? हा गप्पा सांग जरा. दूध उतू जाऊ नये म्हणून काय करायला पाहिजे आपण? हा दूध तू जाऊ नये म्हणून आपण दूध कुकर मध्ये टाकावं आणि 3ऱ्या शिटीपर्यंत ते शिजायची वाट बघावी. जर ते शिजलं तर ते उतू नाही जाणार. अगं आई, ते दूध त्या शिट्टीतून बाहेर पडेल ना. काही काय बोलतेस तू? नाही तर काही येडीच आहे. मी सांगते काय करायचं. दूध उतू जाऊ नये म्हणून आपण ते गॅसवर ठेवायचं, गॅस चालू करायचा आणि बाजूला भगरे गुरुजींचा व्हिडिओ चालू करून ठेवायचा. का? ते सारखं दुधाला सांगत राहतील, उतू नको, मातू नको, म्हणजे ते उतूच जा- काहीतरी काय अर्थ. पुढचा प्रश्न. साबुदाणा चांगला फुगण्यासाठी काय करायला पाहिजे? त्याला चांगल्या दिवसातनं 4-5 वेळा टोमने मारले पाहिजेत, तो मग लय फुगल. हा मग हिला मारले तर ही फुगून बसते, त्याला फुगायला काय प्रॉब्लेम आहे? बसा, टेक्निकल उत्तर द्या. साबुदाणा चांगला फुगण्यासाठी काय करायला पाहिजे? मी सांगते, साबुदाणा जर चांगला फुगायला हवा असेल तर त्याच्यामध्ये हरभऱ्याचं पीठ घाला. मग काय होईल? म्हणजे मग साबुदाण्याला गॅस होतील आणि तो फुगेल. हे बघा कसा फुगलाय साबुदाणा. आता फार खराबली तुमची खिचडी घरातली. तुम्ही बघत नाही का? परतायला पाहिलं वगैरे. तुम्ही पाण्यात घालून ठेवला ना तरी पण होईल ते. हो ना? हा म्हणजे बघा कसं साबुदाणा एवढं होईल. असू दे. तर आता ही कॉम्पिटिशन इथे संपलेली आहे. मी जिंकले. ती सांगते की ग बसा, मी सांगतो कोण जिंकलेलं. हा. खर तर मंडळी आज खूप छान वाटलं की या कार्यक्रमामध्ये सासू सुनांची जोडी आली. प्रत्येक घरामध्ये अशी सासू सुनेची जोडी असते. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती की सासू सुनेचं नातं म्हणजे कसं असतं, पाणी आणि तेल. एकत्र येणं महामुश्किल. आणि ते जर एकत्र आलं तर तो नवीन प्रयोगच म्हणायचा. खरं. पण थोडं जर आपण प्रयत्न केला तर ती गोष्ट सुद्धा अशक्य नाही. हेच आपल्याला या कार्यक्रमातून सांगायचं होतं, म्हणून तुम्हाला आम्ही एकत्र आणलं. खरं तर हा फक्त प्रयत्न होता कॉम्पिटिशनचा, पण विनर आम्ही ठरवलेले आहे. हा. विनर कुणी एक नाहीये, तुम्ही दोघी सुद्धा विनर आहे. दोघी विनर. Yes. आणि दोघींनाही कॅनडाला जायला मिळणार आहे. Yes. फक्त आता झालं असं टेक्निकल थोडासा प्रॉब्लेम की आम्ही दोन्ही विनर काढल्यामुळं आमची थोडी प्रवेश फी मला वाढवायला लागेल. कारण आता कसं आहे, आम्ही सगळ्यांनाच पाठवतोय. तर मगाशी मी घेतले 25,000 एक्स्ट्रा द्या, सगळेच जाऊन तुम्ही. साहजिक आहे, अहो, साहजिक आहे. 25 असं काय घेऊन बसलात तुम्ही? हे घ्या आई दे त्यांना. वा. अरे तू कुठून आणतो रे पैसे? ते आपलं घर विकलं ना मी. का? आता आपण कॅनडाला राहायला जाणार ना, तर मग घरी इथं कशाला ठेवायचं? अगं बाई गुणाचं ग माझं लेकरू ते. अहो कसले गुणाचं? ते बक्षीस फक्त 7 दिवसांपुरतीच आहे, नंतर विजा संपणार. मग काय करायचं? अरे आपण पासपोर्ट हरवून टाकायचा, मग ते तिकडेच ठेवणार आपल्याला. हा ते कॅनडात ठेवून घेतील, पण कॅनडातल्या जेल मध्ये ठेवतील. अरे तिकडे पण जेल होऊ आपण. आपल्याला काय कसं आहे, तिकडे जेलमध्ये तर जेलमध्ये राहू. इकडच्या लोकांनी विचारलं की कुठं राहतात, तर बाकीचे काय सांगतील, अरे ते कॅनडाला राहतात, कॅनडाला. त्यांना काय माहिती आपण कुठं राहतात. आपल्यावरती असे जेलतील ना मग ते लोक. बस बस. असू द्या, अशी जोक तिकीट करू नका. नाही नाही तर कॅनडात कुठं टाकून देते नंतर सांगता येत ना तुम्हाला. तर हे तुमचं तिकीट पहिले माझे पिशव्या द्या. हा? तुमच्या पिशव्या? नाही म्हणजे ते अहो, त्यांचं सगळं सामान- दुसरा एपिसोडला लागेल ना मला. संध्याकाळी एपिसोड आमचंच आहे. सामान वापरणार का तिकडे? हा? तुम्हाला कॅनडा मिळाला ते नाही, बघा. बरोबर. तुमचा जीव इथं झालं ते बघ ना. कॅनडा मिळाला, ह्यांचा अख्खा जीव आपलं बटाट्यात ना. नको ते तसं राहू दे. असू द्या असू द्या. ते घ्या घ्या. द्या इकडे द्या. राहू दे, राहू नको दे. नको. तेच म्हणले मी. ते तुमचं पोरग काढून घेतलं ना तर पिशवी ती. आणि काय चला चला. चला दादा. हे कॅनडाचे
तिकीट एन्जॉय हा काय भाऊजी देव पावला. तुम्हाला इथंच राहायचं ते तिघांचं आहे फक्त अरे देवा हा अरे हे काय तिघ असू दे आम्ही पटकन जाऊन येतो 7 दिवसात ना. तुला नंतर तिकडे मागून बोलून घेऊ ना आपण. आणि तुम्हाला पिठर भाकरी करून देईन 7 दिवसाची खात राहा. बघ ग पोरी, काय मला कळत नाही त्यातले. ए बंड्या बक्की बघ जरा तिकीट बघ. कधीच आहे बघते. वाट बघा आता, काय झालं? लॉकडाऊन लागला. आता घराच्या बाहेर पडले तर भूगोल सुजाची भीती आहे. कुठं चालले कॅनडाला? अरे ते पैसे घेऊन पळून गेला, फसवून गेला आपल्याला तो माणूस. हे तुझ्यामुळे मी काय तुझ्यामुळे केलं? झालं मी नाही. मी फक्त एक पंच की किंमत तुम क्या जानो. रात्री अपरात्री डोकं घासूनही खडूस बायको सारखा वेळेत येत नाही तो पंच. आज पोट धरून लोळवतो पण उद्या शिळा होतो तो पंच. आणि नाही सुचला तर लेखकाला कांद्यासारखा रडवतो तो पंच. पण असं असलं तरी आमचा एक सॅन्टा डन डना डन डन म्हणत आपल्या पोतडीतून हे पंच काढतच राहतो. होय, मी बोलतोय माझ्या ऑलराऊंडर सह लेखकाबद्दल, योगेश शिरसाट बद्दल. या डन डना डन डन ऑलराऊंडरला जिलेट गार्ड 3 कडून दिला जात आहे मानाचा सलाम. नवीन जिलेट गार्ड 3 3 ब्लेड सोबत, ज्याचा एक सुरक्षित स्ट्रोक 3च्या बरोबरीचा आणि काम डन डना डन डन. जिलेट गार्ड 3 एक ब्लेड टिकतं 1 महिन्यापर्यंत. वा वा वा. लेखक म्हणले की त्याची दाढी वाढलेली असली पाहिजे, हा. त्याचे कपडे आजागळ असले पाहिजे, पण आता जिलेटमुळं ही संकल्पना मोडीत निघेल असं वाटतंय. खरंय. नाही म्हणजे लेखकांचं काय होतं असं, कारण त्यांना दिवस रात्र लिहावं लागतं. त्यांना बिचाऱ्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ कमी मिळतो. हे सगळ्यांना मान्य असेल. जे लेखक आहेत आपले बिचारे, त्यांना त्या सगळ्या गोष्टी स्वतःला मेंटेन करायला त्यांना वेळच मिळत नाही, कारण त्यांना इतरांना मेंटेन करायचं असतं आपल्या स्क्रिप्ट मधून. त्यामुळे स्क्रिप्टची जशी तू सजावट करतोस तशी स्वतःची कर. वा. त्यासाठी हे दिलेलं आहे. अभिनंदन. आणि हे तू पण वापर माझ्यासोबत, कारण तुझी पण सजावट गरजेची आहे. तू पण तेवढाच कष्ट घेतोस, तेवढंच मेहनत करतोस. हे आपल्या दोघांसाठी आहे. वा 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 वा. पण ते मला देतील असं मला वाटतंय वेगळं असं. अभिनंदन योगेश, अभिनंदन. मंडळी, टीव्ही म्हटलं की मालिका आल्या आणि टीव्ही खरं तर बायकांचंच माध्यम आहे असं मला आता वाटतं. कारण जास्तीत जास्त वेळ रिमोट बायकांच्या हातात असतो आणि बायकांच्या हातात रिमोट असल्यामुळे त्यावरच्या मालिका सुद्धा बायकांना आवडतील अशाच असतात. बहुतांशी त्या सासू सुनेच्याच असतात. त्यामुळे वेगळे चॅनल्स बघण्यासाठी आपल्याला वेळ कमी मिळतो. पण असे सुद्धा चॅनल्स आहेत, जसं की प्राण्यांचं चॅनल आहे. नशिबाने आतापर्यंत प्राण्यांच्या चॅनलवरती सासू सुना आलेल्या नव्हत्या. पण तुम्हाला माहितीये का, आता एका प्राण्यांच्या चॅनलवरती सुद्धा डेली सोप सुरू होणार आहे, ती सुद्धा सासू सुनेची. कसं बघा. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत रोहित चव्हाण, गायत्री दातार आणि योगेश शिरसाट. नमस्कार नमस्कार. डिस्कवरी चॅनलच्या जंगल में मंगल या कार्यक्रमात मी खंडू लंगोटे तुमचं स्वागत करतो. आज आपण या घनदाट जंगलात आलेलो आहोत. मानवी वस्तीपासून 1200 किलोमीटर आत असलेलं हे घनदाट जंगल. या जंगलात सगळे हिंस्र श्वापद सापडतात. तुम्ही बघू शकता, डीप जंगल. इथं आंब्याच्या झाडाला केळं लागलंय. या जंगलात काहीही होऊ शकतं. तुम्ही बघताय, हा पट्टेरी ढाण्या वाघ. क्लोज घे क्लोज. हा पट्टेरी ढाण्या वाघ ही वाघाची मुख्य प्रजाती. हे विशेषतः भारताच्या पश्चिमेकडे सापडतात. पण आज आपण इथं आलेलो आहोत. बघा, हा ढाण्या वाघ, याचं आयुर्मान साधारणतः 15 वर्ष असतं. तो तिकडे जो पडलेला दिसतोय तो म्हातारा वाघ. पण तो कधी मरेल सांगता येत नाही. आणि ही वाघीण आहे. वाघीण. आता तुम्हाला वाटत असेल मला कसं कळलं की ही वाघीण आहे, कारण नीट बघितलं तर लक्षात येईल. त्यांच्यातली जी वाघीण आहे ती सतत तलावाकडे बघतीय. तलावात स्वतःचं प्रतिबिंब बघतीय. आणि स्त्री जातीचं वैशिष्ट्यच आहे, स्त्री ही नेहमी आरशात बघत असते. म्हणून ती वाघीण असावी असा माझा अंदाज आहे. हे बघा, वाघानं आळस दिलेला आहे.
हॅलो सर. काय सर? अरे तुझ्या फालतू डॉक्युमेंटरी बंद कर. काय झालं सर? अरे 0 TRP आला आपल्या डिस्कवरी चॅनलला. बंद करा शो. अहो सर, असा कसा बंद करायचा? आणि मग काय दाखवायचं सर? त्याचं टेन्शन तू नको घेऊ. त्यासाठी मी दुसरा माणूस नेमलाय. कोण सर? भास्कर डकले. भास्कर डकले? तो डेली सोपचा रायटर. तो काय करणार आपल्या डिस्कवरी चॅनल मध्ये? मी सांगतो काय करणार ते. अरे मला माहिती ना काय करायचं ते. बंद कराय सगळं. हा मग बंद कराय सगळं. मी सांगतो काय करायचं ते. मग बंद करून करायचं काय? अरे काय करायचं म्हणजे? अरे शो तयार करायचा. या वाघाचा आणि यांचा डेली सोप तयार करायचा. डेली सोप वाघांचा? म्हणजे म्हणजे मला नाही कळलं. त्यांचे डेली रुटीन काय ना ते तयार करायचं. रायटर आहे मी, रायटर. रायटरला काय अशक्य आहे? सगळं काय करू शकतो आपण. सांगू स्टोरी. कोण पडलाय तिथं? म्हातारा वाघ पडलाय का नाही? हा. सासरा वाघ, मुलगा वाघ, सून. झाली स्टोरी तयार. कळेल लवकर. चला एन्जॉय डेली सोप. या माझ्या संसाराला आणि काय हवं. अरे कुणी रेडिओ लावलाय तो? तर रेडिओ बंद कर पहिल्यांदा. बाई 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 बाई, काय करावं या माणसाचं? दिवस डोक्यावर आला तरी उठायचं नाव घेत नाही. अहो अहो, उठा उठा म्हणलं ना. ए अगं काय लावलंयस ग डर 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 सकाळी सकाळी? जरा झोपू दे की. अगं तुला कळतं बिळतं का नाही ग? तिकडं माझा म्हातारा बाप झोपलाय ना. तुला माहित आहे ना त्यांना मोठा आवाज सहन होत नाही. 2 अटॅक येऊन गेलेत त्यांना. भूक लागली मला. भूक लागली मला. ओ गप्प बसाव मामनजी. सारखं आपलं बुक 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 गवत खाते. नुसतं गवतच का? हरिण पचणार आहे तुम्हाला? हरिण खाल्लं ना सारखं जावं लागेल, मग पळावं लागेल सारखं. आप्पा, ओ आप्पा, गवत खावा ना. ते चांगलं असतंय ते. अहो ते पोटासाठी पण चांगलं असतं, पचनाला चांगलं असतंय. ते खावा गवत. महिनाभर नुसतं गवतच खातोय. आप्पा, ओ आप्पा, ऐका की. मला पण मस्त वाटतंय हो तुम्हाला एखादं काळवीट खायला घालावं. पण तुम्हाला जमणार आहे का ते सांगा बरं? तुमच्या तोंडात दात आहे का? चावणार आहे का ते? चावून 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 बारीक करून तुम्हाला द्यायला लागेल. मामनजी आता मरेस तोवर ना व्हेजच खायचं, समजलं का? एखादा ससा आणून द्या. ससा मऊ मऊ. आप्पा, आप्पा, मारत नाही. थांबा, बघतो. तुम्हाला ससा खाऊ वाटतोय ना? तुम्ही आराम करा. मी बघतो कुठं मिळतोय का ससा. आणा आणा, यांच्यासाठी ना ससे आणा. परवा माझा मावस भाऊ आला होता, त्याच्यासाठी नाही आणलं काही. साधा बोकड आणता नाही आला तुम्हाला त्याच्यासाठी. त्याचं काय सांगत बसतीस ग मला तू? मी पण त्याच्याकडे गेलो होतो. काय केलं होतं त्यानं? 12 जणांना 4 कोंबड्या आणल्या होत्या त्यानं. लागलीस कौतुक सांगायला मला. असून द्या, तेवढंच मिळालं त्याला त्या दिवशी. उपाशी तरी नाही ठेवलं त्याने तुम्हाला. अगं हो, पण त्यानं पण शिकार करून आणल्या नव्हत्या. त्या पोल्ट्रीवाल्यानं गावाच्या बाहेर टाकल्या होत्या. बर्ड फ्लूनं मेल्या होत्या आधीच कोंबड्या. खाल्ल्यात ना पण मटा खाल्ल्या, पण ते खाऊन 4-5 दिवस तापानं फणफणलं होतं मी. आठवतंय का नाही तुला? असून द्या, माझ्या दादांनी माग भाऊबीजेला 4 तित्र आणून दिली होती गुहेत. त्यातली 2 तित्र तुम्हीच खाल्लीत नाश्त्याला. अरे काय तित्र 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 लावलंय का सारखं तू? बघील तेव्हा त्या तित्राचं कौतुक. आयुष्यभर मरस्तवरती तित्रच काढत बसणार आहेस का तू? म्हणजे मी काही बोलायचंच नाही का? तोंड दाबून बुक्यांचा मार झालाय नुसता. हे बघ, भरल्या गुहेत रडू नकोस, तुला सांगून ठेवतो मी. तिकडे मी निघूनच जातो आपला. जा ना जा जा, त्या लांडग्याबरोबर जाऊन चकाट्या पिठात बसा दिवसभर. अहो त्यांच्यासारख्यांचं चालतं आपल्या जीवावरती, आपलं काय? राहू दे, नाही जात मी. झोपून राहतो इथंच.
बसा बसा घरात ना घरकोंबड्यासारखे बसून राहा. अहो सगळ्या वाघिणी मला फिरी फिरी हसत असतात. ती शेजारची घोगरी वाघीण ती तर मला 3-3 दिवसातून खिजवत होती. तिच्या नवऱ्याने बोकड मारून आणला त्यावरनं. अगं हो, पण तिचा तो वाघ बघ ना कसा आहे. ती माझ्यासारखी 2 घालायला लागतील एवढा मोठा तो वाघ आहे. आणि मी नाही असं नाही, मी गेलो होतो ना डुकराची शिकार करायला. हा, मी काय ढिला पडलो नाही मी. पण झालं काय माहितीये, त्या डुकरानं मला अशी ढुशी मारली 12 फुटावर लांब जाऊन पडलो मी. अजून पण असं जर डरकाळे फोडाय गेलो ना, बरगड्यात दुखतोय ग माझ्या. बरगड्या दुखतायत म्हणे. काय नशिबी आलंय माझ्या. आमच्या माहेरी नव्हती हो अशी उणीव खाण्याची. इथं येऊनच भीक लागलीये मला. तुझ्या तिकडं माहेरचं कौतुक सांगू नको मला. हा, जर कशीत काम करायचा तुझा बाप. सायकल चालवायचा, सायकल. खुर्ची बसून राम राम करायचा लोकांना. आम्ही खानदानी आहे, खानदानी. माणसाचं मिंद नाही आम्ही. खानदानी आहे ना, कळलं तुमचं खानदान मला आतापर्यंत. आपलं पोरग बाहेर गेलंय 2 दिवसांपासून घरी आलेलं नाही. आहे का लक्ष त्याच्याकडे? अगं ती ऐकलंस का, ती पलीकडच्या डोंगराच्या पलीकडची तोत्र्या वाघ आहे ना, त्याच्या मोठ्या पोरीचं यंदा कर्तव्य आहे, ऐकायला मिळालं मला. तोत्र्या वाघाची मोठी मुलगी? हा, ती नटमोगरी. ती तळण्या वाघांसोबत तळ्याजवळ रोज हसत असते, खिदळत असते. हे बघ, तू लग्नाच्या आधी आहे ना तशीच होतीस. हा, मला चांगलं माहित आहे ना. आपलं लग्न झालं त्यावेळेला 10-12 वाघ असं रडत रडत तुला इथपर्यंत सोडायला आले होते. माझ्या आईनं मोठी डरकाळी फुटली करून, त्यावेळेला पळून गेले ते. तुमच्या आईबद्दल तर ना काही बोलूच नका तुम्ही. त्यांना सवयच होती नको तिथे वॅस 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 करायची. हे बघ, माझ्या आईवर आता घसरू नको सांगून ठेवतो तुला. हा, लय पुळका त्या आईचा. जिवंत होती तोवर सुख म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं मला. असं काय केलं का माझ्या आईनं? नवी मी घरी आले तरी ती गुहेत झोपायची आत खुशाल. आणि मला झाडाच्या बुंध्यात झोपायला लावायची. मी कुडकुडत रात्री काढल्यात. मला भूक लागली बेटा, भूक लागली भूक. ओ आप्पा, अहो काय चाललंय तुमचं सारखं भूक भूक भूक. थांबा जरा, तुम्ही ग बसा. नको ग काय बोलू तेच. थांबा आप्पा जरा. आप्पा ही घ्या, मेथीची भाजी खावा. पोटासाठी चांगली असते ती, लय ताकद असते माहिती आहे का आप्पा ह्याच्यात. खावा ही मेथी खावा. ऐक की, आप्पांच्यासाठी काहीतरी आणखी खायला प्लीज. सगळं मीच बघते आता. मी काय म्हणते, माझ्या चुलत भावाची मुलगी आहे, ती कशी राहील आपल्या बंड्यासाठी? नाही नाही नको, ती नको बाबा. अगं तिच्या मिशा बरोबर नाहीत. आणि चालताना मी बघितली की तिला, तिच्या पायात काहीतरी फॉल्ट वाटला मला. अहो नाही हो, ती लहान असताना ना वणव्यात पडली होती म्हणून तिच्या काही मिशा जळाल्यात. आणि पायात तर अजिबात काही फॉल्ट बेल्ट नाहीये बघा तिच्या. तुम्ही तिला पाहिलत ना तेव्हा हत्तीने सोंडेत घेऊन फेकून दिलं होतं तिला. म्हणून लगडत होती, पाय मुरगळला होता म्हणून. आता एकदम ओके. होय काय? अरे मग पोराला तरी विचारायला पाहिजे ग एकदा तरी. काही गरज नाहीये पोराला विचारायची. आपल्या आई बापांनी विचारलं होतं का आपल्याला? म्हणून तर आयुष्याचं वाटोळ झालं ना सगळं. वाटोळ तर माझ्या आयुष्याचं झालंय. आधी त्या तुमच्या आईनी छळलं आणि आता हा बिनकामाचा नवरा रडवतोय मला. अगं देवाला तरी घाबर के चांडाळणे. माझ्या आईनं तुला नाही छळलं, तू माझ्या आईला छळलंस माहितीये. रक्ताची आसू गाळत गाळत मेली म्हातारी माझी. तुम्हाला तुमच्या आईचं बरोबरच वाटणार हो, पण मला विचारा ना. कधी कोणाशी बोलायचं नाही, 2 मिनिटं मैत्रिणींबरोबर गप्पा मारायच्या नाहीत. शिकारही मीच करून आणायची आणि सगळ्यांची पोटं भरल्यावरती उरलेली हाडं चघळत बसायचं मी. अगं तू तरी काय माझ्या आईला कमी छळलंयस का? मला सांग, म्हातारी झाली बिचारी ती, एका जाग्यावर खितपत पडलेली असायची. एकदा तरी तिच्या अंगावरची गोचडी साफ केलीस का सांग मला? केलीस? का करू मी? का करू साफ? आयुष्यभर शिकारी सोबत माझं पण रक्त प्यायलंय तिनी.
ती गोचिड ना माझ्या रक्ताचाच बदला घेत होती. अगं कुठं फेडशील एवढी पाप? माझ्यावर नका खेकसू तुम्ही. मी आहे ना म्हणून टिकली तुमच्या या गुहेत, नाहीतर एखादी गेली असती ढाण्या वाघासोबत पळून. अगं कोण येणार आहे असं तुझ्यासाठी? जा तू जा पळून, बघूया कोण येतंय ती. मला ना बंगाल टायगरचं स्थळ आलं होतं, पण मीच नाही म्हणाले. ह्या वयात आता बंगाली कुठे शिकायचं म्हणून. मी पण तेच केलंय माहितीये. मला पण ताडोबाचं स्थळ आलं होतं, पण म्हणलं वराडी भाषेवर करिअर करायला आपण काय भारत गणेशपुरी आहे का? बरं ते सगळं सोडा. परवा तुम्ही माणसांच्या वस्तीत बोकड आणायला गेला होता, तर पळून का आलात? अगं काय झालं ते, मी गेलो होतो तिकडं, तर समोर एक म्हातारी बसलेली. ती मला बघून काय घाबरणारच ग. उलट मला बघून म्हणायला लागली, आला गो बाई माझा वाघ आला, आला ग बाई माझा वाघ आला, खाव का तुला. घाबरलो ना मग मी, आलो पळून तिथनं. अहो ती तुम्हाला नव्हती माझा वाघ म्हणत, ती तिच्या नातवाला वाघ म्हणत होती. तुम्ही उगाच भेकड, उगाच पळून आलात. असं कसं ग? ही माणसंच आपल्या लेकरांना वाघ म्हणायला लागली तर आपलं कसं व्हायचं? तुम्हाला माहितीये का, खरं तर आपण पण निसर्गाचीच लेकरं आहोत, पण माणसंच आपल्याला समजून घेत नाहीत बघा. नाहीतर काय, खुशाल आपल्या जंगलावर अतिक्रमण करायला लागलेत ते. नाहीतर काय, माणसात गोंधळ माजला की म्हणतात जंगलराज. पण जाऊन त्यांना सांगा कोणीतरी की आम्ही जंगली प्राणी सुद्धा पोट भरलेलं असताना उगाच विनाकारण खात नाही त्यांच्यासारखं. अवघड झालंय सगळं. आप्पा मेथी खावा. तुला खरं सांगू का, मला आता या माणसांची दया यायला लागली. अगं का? अगं बघ ना, तिकडं त्यांना राहायला जागा कमी पडती म्हणून आपल्या जंगलात ते घुसले. बरं म्हटलं जंगलात घुसले असू दे, वाघासारखं तरी जगायचं ना. पण हिथं आल्यानंतर पण 10x10च्या खोलीत राहत्यात. अवघड आहे सगळं. हो ना, जंगल तोडून इथे घरं बांधली आणि आता घराच्या बाहेर कुंड्यात झाडं लावून निसर्ग प्रेम दाखवतात. मला तर असं वाटायला लागलंय, प्रत्येक माणसं नाही का नाही आपल्यासारखं वाघ दत्तक घेतलं पाहिजे. हा म्हणजे आपण सुखानं तरी जगू. मला भूक, मला भूक, मला बाई, भूक. काय करावं या माणसाचं आता. मामांजी गप्पा बसाओ. तुम्ही थांबा, मी आलेच. चला मामांजी माझ्या बरोबर, तुम्हाला रताळी देते खायला. चला. चला, हे गेलेत आता मी पण जातो शिकारीला. इथं म्हातारी येते, ती म्हातारी आज तिला खाणार म्हणजे खाणार. ती लेकीच्या घरी जाऊ दे नाही तर नाही जाऊ दे, धाटी मोठी होऊ दे नाही तर नाही होऊ दे, पण मी आज तिला पहिल्यांदा खाणार. तिला बोलूनच देणार नाही. काय मंडळी, मजा आली ना? अशीच धमाल करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.